नमस्कार, मी कोमल. तर कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमच्या किचनमध्ये बनते खरवस, म्हणजे जे चिकाचं दूध असतं त्याच्यापासून आज मी तयार करणार आहे खरवस. तर हे आहे चिकाचं दूध, तर याचं आपण खरवस बनवणार आहोत. तर हे आहे एक पातेलं मी घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर इतकं हे दूध आहे. आणि हे आहे आपलं साधं जे दूध असतं ते आहे. तर ते सुद्धा मी एक टोप घेतलेलं आहे. हे दूध तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी थोडासा गूळ खिसून घेतलेला आहे. गूळ मी अंदाजेच घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. तर इथं मी घेतलेली आहे जायफळ आणि याच्यामध्ये आहे थोडीशी वेलची पूड. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आजचं जे खरवस आहे ते आपण बनवणार आहोत कुकरमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर खरवस बनवण्यासाठी इथं मी मोठावाला कुकरचा डबा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे टोप वगैरे मोठावाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर मी घेतलेला आहे कुकरचा एक छोटावाला हे डबा आहे तो. तर सुरुवातीला मी या डब्यामध्ये हे खरवसाचं जे चिकाचं दूध आहे ते टाकून घेणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपलं जे साधं दूध आहे, जे आपण रेग्युलर वापरतो ते. तर हे थंडच दूध आहे, ते थंडच दूध मी वापरते. तर हे दूध मी मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये पाणी ठेवून ते पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे बघा, हा मोठावाला कुकर मी घेतलेला आहे खरवस बनवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अशी एक जाळी आहे, ती जाळी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे सुरुवातीला. म्हणजे आपण ज्यावेळेस खरवसचा डबावरती कुकरमध्ये ठेवतोय त्यावेळेस ते पाणी गरम हवं. तर मी गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि हे पाणी मी उकळवून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर आपण याच्यामध्ये दोन्ही दूध एकत्र करून घेतलेली आहेत. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे गूळ. तर गूळ जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर साधारण मी एक वाटी असा हा गूळ खिसून घेतलेला आहे, म्हणजे गूळ पूर्ण दुधामध्ये लवकर विरघळला जाईल यासाठी. आणि खरवस थोडासा गोड असला की खायला छान लागतो, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. तर गूळ सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता मी हे जायफळ जे घेतलेलं आहे ते या छोट्यावाल्या खिसणीने खिसून या दुधामध्ये टाकते, म्हणजे खरवस जे आहे ते आणखीनच छान बनतं. तर हे बघा. आणि आता टाकणार आहे मी वेलची पूड. तर मी वेलची पूड बनवून ठेवलेली होती, तर मी टाकते अर्धा चमचा वेलची पूड याच्यामध्ये. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपला जो गूळ आहे तो पूर्ण या दुधामध्ये विरघळत नाही तोपर्यंत हे सगळं दूध आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. हे दूध आपण मिक्स करतोय तोपर्यंत पाणीसुद्धा उकळते. तर सगळा गूळ मी या दुधामध्ये विरघळवून घेतलेला आहे. तर जेव्हा पण आपण कधी गोडाचा एखादा पदार्थ बनवतो आणि त्याच्यामध्ये गूळ वापरतो त्यावेळेस शक्यतो जायफळ त्याच्यामध्ये टाका, म्हणजे त्या पदार्थाची टेस्ट आणखीनच वाढते जायफळमुळे. तर हे गूळ आपण व्यवस्थित याच्यात विरघळून घेतलेलं आहे आणि कुकरमधलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे. तर गरम करून घेतलेलं पाणी आपण या कुकरमध्ये सुरुवातीला. तर हे बघा, पाणी छानसं गरम झालेलं आहे. मी कुकर खाली घेतलेला आहे कारण की हा डबा मला व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवता यावा, कारण की कुकरसुद्धा गरम झालेला आहे. त्यासाठी मी कुकर खाली घेतलेला आहे आणि मी अलगद असा हा डबा आता कुकरमध्ये ठेवते. तर हा जो खरवस बनवण्यासाठी आपण जे चिकाचं दूध वगैरे आहे ते सगळं मिक्स करून घेऊन या कुकरमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे. तर आता मी याच्यावरती झाकण ठेवून याला 30 मिनिटे शिजवून घेणार आहे हा खरवस. तर मी शिट्टी लावूनच घेतलेली आहे. सुरुवातीला मी एक 5 मिनिटे शिट्टी लावूनच हा खरवस शिजवून घेणार आहे आणि नंतर मी शिट्टी काढणार आहे.
त्यावेळेस मी 10 ते 15 मिनिटे हा कुकर असाच गॅसवरती ठेवून खरवस शिजवून घेणार आहे. तर आता हा कुकर मी गॅसवरती ठेवून घेते आणि सुरुवातीला मी फक्त 5 मिनिटे शिट्टी लावून हा कुकर गरम करून घेते आणि नंतर मी शिट्टी काढून घेणार आहे. आणि आपल्याला हा खरवस जो आहे तो 30 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस पण आपण कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून बघतो त्यावेळेस त्या खरवसमध्ये एखादा चाकू किंवा जे आपले टूथपिक वगैरे असते ती टाकून बघायची, म्हणजे ती क्लीन निघते का. तर थोडंसं जर आणखीन शिजवावा लागत असेल तर थोडंसं एक 5-10 मिनटं आणखीन हा खरवस शिजवून घ्यायचा. चला तर मग हा खरवस मी 30 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे खरवस. तर तुम्ही बघू शकता हा खरवस किती छान दिसतोय ते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा खरवस एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.